लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी कशाप्रकारे ई-के-वाय-सी करायची आहे ते मी आजच्या ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, स्किप करू नका. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आतापर्यंत पूर्ण ई-के-वाय-सी केलेली आहे, पण काही महिलांची ई-के-वाय-सी बाकी होती. ज्यांचे पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्यांचा घटस्फोट झाले आहे, तशा महिलांची ई-के-वाय-सी बाकी होती. तर त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत आणलेली आहे. हाफ के-वाय-सी करायची आहे त्यांनी. हाफ म्हणजे आपण पेज ओपन केल्यावर सर्वात अगोदर आपलं आधार कार्ड, OTP पाठवा. हे करतो. OTP टाकल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होतं, नवऱ्याचं किंवा वडिलांचं आधार कार्ड. इथपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करायची आहे. त्यानंतर जर तुमचा घटस्फोट झालेला आहे, त्याचं प्रमाणपत्र असेल तर प्रमाणपत्राची कॉपी घ्या आणि जवळपास अंगणवाडी सेविका असेल त्यांच्यापाशी जाऊन ते सबमिट करा. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत दिली आहे सरकारने. तर तुमची अजूनसुद्धा ई-के-वाय-सी बाकी आहे, करून घ्या. कारण 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे आणि ह्यापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी व्हायला पाहिजे. खूप कमी संख्येने ई-के-वाय-सी झालेली आहे, म्हणून ही मुदत वाढ दिलेली आहे सरकारने. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.